1998 ला. Who is the 4 founder of सप्टेंबर. Google? Who is the founder of Google? Larry Page and Sergey. Who is the CEO of Google? तू सांग कोण CEO? सुंदर पिचाई. बरोबर आहे ना? तर आता एखादा माणूस जन्माला आला तर कशासाठी येतो तो जन्माला? मोठं होण्यासाठी. हा, काय करण्यासाठी? मोठं होण्यासाठी. मोठं होण्यासाठी, म्हणजे श्रीमंत होण्यासाठी. बरोबर आहे ना? तुला काय मोठं होऊन पैसे कमवायचे म्हणून तू डिजिटल मार्केटिंग करतोय. तसं गुगलनी एक सर्च इंजिन काढलंय, पण त्याचा उपयोग काय? पहिल्यांदी गुगल हा 17वा सर्च इंजिन आहे. त्याच्या आधी भरपूर बिंग होतं, याहू होतं, त्याच्या आधी भरपूर सारे सर्च इंजिन होते. लोक ते सर्च इंजिन यूज करायचे, याहू सर्च इंजिन करायचे. सगळ्यात जास्त याहू चालायचं. म्हणजे तुमचे पप्पा वगैरे असतील त्यांचं त्यांचं अकाउंट याहू मध्येच असेल. हॅलो, हा सर बोला ना. अहो कालच आलो नाव लेक्चर मध्ये. हो, काय म्हणलं की गुगल हे 1998 ला काय झालं, लॉन्च झालं. पण त्यांचं उद्दिष्ट काय होतं की आता एवढे सगळे सर्च इंजिन आहे, आपण कुठं टिकणार. पण त्यांनी जस्ट लॉन्च करायचं म्हणून केलं. पण लॉन्च केल्यानंतर काहीतरी अल्टिमेट आपण एखादा बिझनेस टाकतो, कशासाठी टाकतो? प्रॉफिट होण्यासाठी. स्टार्टिंगला त्यांचं प्रॉफिट करणं हा उद्दिष्ट नव्हतंच, त्यांचा ऑब्जेक्टिव्ह तो नव्हताच. फक्त एक सर्च इंजिन लॉन्च करायचं आणि ते कसं चालतंय ते पाहायचं. त्याचं पहिल्यांदा गुगली हा डोमेन होता, म्हणजे googley.com. पण नंतर त्यांना वाटलं की हे गुगली काय आहे, आपण ह्याला गुगल करू. त्यांनी नवीन तो डोमेन घ्यायला गेलं तर त्याची 1 करोड प्लस त्याच्या डोमेनची प्राइस होते. पण आता हे आधी काय करावं लागेल, लोकांना सर्च केलं लोकांनी तर त्यांना जास्त फायदा होईल. आणि काय फायदा होईल? जसं की तुम्ही गुगलवरती मूव्ही पाहतात, युट्यूबवरती किंवा गुगलवरती एवढे सर्च करतात, तर गुगलला त्याच्यापासून काही 1 रुपया तरी फायदा आहे का? तुम्ही त्यांना पे करता का गुगलला? मग गुगलला किती मेंटेनन्स कॉस्ट आहे? भरपूर सारा कॉस्ट आहे. त्यांचे एम्प्लॉय पण आहेत, त्यांना पेमेंट पण जास्त आहे. गुगल एवढं अट्रॅक्टिव्ह नव्हतं आधी. गुगल फक्त एक सर्च इंजिन होतं. मग ते मेल वगैरे करायचं काहीच ऑप्शन नव्हतं. फक्त तुम्हाला जायचंय, तिथं सर्च करायचंय. तुम्हाला इमेजच्या फॉर्मॅटमध्ये वाकडे तिकडे इन्फॉर्मेशन येत होती. ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा कोणतं पण प्रॉडक्ट लॉन्च करतात, त्यावेळेस त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या त्रुटी असतात. तर त्या भरपूर साऱ्या त्रुटी सर्च इंजिनमध्ये होत्या. नंतर त्यांनी स्वतःला काय केलं, जसं फीडबॅक येते तसं तसं इम्प्रूव्हमेंट करत गेले. म्हणजे 17 नंबरचं सर्च इंजिन होतं ते जगातलं 1 नंबरचं सर्च इंजिन आता सध्या आहे. तर ते सर्च इंजिन एका दिवसात झालं का 1 नंबरचं? नाही. तर त्यांनी पहिल्यांदी का ते एकदम चांगलं झालं, तर ते पहिले त्यांचा ॲडव्हांटेजेस काय झाला किंवा त्यांनी पहिलं डिसिजन काय केलं, सुंदर पिचाई जो होता त्याला त्यांनी हायर केलं. जसं सुंदर पिचाई त्यांच्या कंपनीमध्ये आला, सुंदर पिचाई एकदम हुशार माणूस होता. तर त्यांनी सगळे ऑब्झर्व्ह केले. तर एखादा मेल त्यांनी काय केलं, नंतर मेल चालू केला. काय चालू केलं? मेल चालू केला. पण तो जर मेल जर एखाद्याला शेअर करायचा असेल, तर आपल्याला Googleवरती जाऊन डायरेक्ट मेल असं टाइप करायचं. काय टाइप करायचं? MEAL असं मेल टाइप करायचं. ह्या मेलवरती जायचं आणि मेलवरती गेल्यानंतर इथं लॉग इन करायचं, साइन इन करायचं, नंतर फाईल अटॅच करायची, नंतर 5 ते 10 मिनिटानंतर तो मेल जायचा. मग ते लोकांना किती अवघड वाटायचं. मग त्याच्यामुळे लोक काय करायचं, Google जास्त यूज करत नव्हतं. तुम्ही कोणती गोष्ट जास्त यूज करतात? तुम्ही फोन पे, गुगल पेनी पैसे का ट्रान्सफर करतात? तुम्ही बँकमध्ये लाईनला लागून चिठ्ठी स्लिप भरून असं पैसे का टाकत नाही? कारण ते टाइम कन्झ्युमिंग आहे. मग सेम हीच गोष्ट काय होत होती, गुगलमध्ये होत होती. सुंदर पिचाई ज्यावेळेस आला त्यावेळेस त्यांनी हे सगळं ऑब्झर्व केलं आणि त्यानंतर त्यांनी काय केलं, तुमची प्रोसेस कशी फास्ट होईल ह्याच्याकडे लक्ष दिलं. पण जर प्रोसेस सगळी फास्ट करायची असेल तर सिक्युरिटी पण त्याच लेवलची लागेल आणि एम्प्लॉय पण जास्त लागतील आणि स्वतः ते पण एक चांगल्या कॉलेजमधून पास आउट आहे आणि नंतर त्याची पण सॅलरी जास्त आहे का नाही? तर गुगलने त्याला सांगितलं की तू जेवढा प्रॉफिट करून देशील आम्हाला, तुला एक पॅकेज ठरवू आपण. पण त्याच्यापेक्षा जास्त काय आहे की तुला एक पॅकेज ठरवून देऊ की जर सपोज कंपनीची 100 रुपयाची कंपनी,
तर त्याच्यातले 10% तुझे किंवा 1% तुझे. म्हणजे 100 रुपयाची जर कंपनी असेल, 100 रुपये कंपनीकडे आले तर 1 रुपया कोणाकडे? तुझ्याकडे. कंपनीकडे जर 1000 रुपये आले तर 1000चे 1% किती? 10 रुपये तुझे. कंपनीकडे जर 1,00,000 रुपये आले तर त्याच्यातले 1000 रुपये तुझे. तर त्यांनी असं शेअर दिला कोणाला? मग आता तो माणूस कशासाठी काम करेल? त्याला असं आहे का तुमच्यासारखं की सकाळी 10ला यायचं आणि संध्याकाळी 7ला जायचं आणि जेवढं पेमेंट ठरवलंय तेवढं तुम्हाला काय असू नसू पैसे भेटत नाही. त्याला ती सॅलरी पण ठरवली आणि दुसरं काय केलं? पर्सेंटेज पण ठरवलं, शेअर पण दिले कंपनीने. त्याच्यामुळे तो जास्त डोकं चालायला लागला की मला कसं प्रॉफिट पाहिजे. मग गुगलचं सगळं त्यांनी अनालिसिस केलं. 1998ला त्यांनी काय केलं? सर्च इंजिन लॉन्च केलंय आणि पण ते एवढं अट्रॅक्टिव्ह नाही आणि ते जर अट्रॅक्टिव्ह बनायचं असेल तर त्यांना जास्त पैसे पण लागेल. मग हे पैसे कमवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? आपण लोक काय आपल्याकडे का सर्च करतील लोक? आपण जर क्वालिटी दिली तर. आणि क्वालिटी देण्यासाठी लागतात पैसे आणि कंपनी ग्रो करायची म्हणलं तरी कॅश फ्लो लागतो. तर त्यांनी नंतर 1-2 वर्षानंतर काय केलं? एक नवीन बिझनेस मॉडेल स्टार्ट केलं की तुम्ही काय करा, आमच्या सर्च इंजिनवरती ॲडव्हर्टाइजमेंट करा आणि त्याचं नाव काय दिलं? गुगल ॲडवर्ड. गुगल ॲड नाही नाव दिलं तर गुगल ॲडवर्ड नाव दिलं. मग गुगल ॲडवर्ड कधी लॉन्च झाले? 2000 साली. जेव्हा सर्च इंजिन लॉन्च झाल्यानंतर 2 वर्षांनी गुगल ॲडवर्ड नावाचं त्यांनी काय केलं? प्लॅटफॉर्म केला आणि ह्याच्यामध्ये त्यांनी असं ठरवलं की आमच्या सर्च इंजिनवरती लोक सर्च करतील. मग सर्च केल्यानंतर त्यांना एखादी ॲड दिसेल. मग ॲड कोण रन करणार? युजर रन करणार. पाहणार कोण? युजरच पाहणार. पण त्याच्यामध्ये कसं? तर त्या युजरला काय फायदा होणार? आमच्या प्लॅटफॉर्मवरती जेवढे लोक येतात त्यांना ती ॲड दिसणार. मग त्यावेळेस ऑब्व्हियसली कॉम्पिटिशन कमीच असणार. मग तुम्ही जर सपोज 1 रुपयाची ॲड रन केली तर 30 पैसे कोणाला? गुगलला. आणि बाकीचे कोणाला? तेवढा ऑपरेटिंग कॉस्ट. असं त्यांनी ठरवल्यानंतर गुगलचा थोडा थोडा फायदा व्हायला लागला. मग तशी कंपनी पुढे पुढे डेव्हलप केली, त्यांच्याकडे पैसे येत लागले. मग त्यांनी काय केलं? नवीन गोष्टी स्टार्ट केल्या. जसं ईमेल होता. डायरेक्ट गुगलवरती जायचं, हे करायचं. त्यांनी डायरेक्ट ईमेलचं बॉक्सच तयार केला. नंतर सुंदर पिचाई आल्यानंतर त्यांनी काय केलं? क्रोम एक्सटेन्शन, क्रोम माहिती? ते क्रोम ब्राउझर त्यांनी लॉन्च केलं. जसं क्रोम ब्राउझर लॉन्च झालं तर बाकी याहू वगैरे जे होतं ना त्यांचं मार्केटच कमी झालं. का कमी झालं? कारण तुमच्याकडे जर आता बघा क्रोम ब्राउझर आहे तर तुमच्या किती गोष्टी इझी होतात. माझ्या पण आता शिकवताना किती गोष्टी इझी होतात. मी काय केलंय? फक्त इथं गेलोय. कुठे गेलोय? कोणत्या पण क्रोम ब्राउझरला गेलोय मी. इथं प्लस साईन वरती टॅप करतोय. मला काय पण करायचंय? मूव्ही पाहायचा आहे. मला युट्यूब गुगलला सर्च करायची गरज आहे का? मला मेल करायचंय, डायरेक्ट इथं मेलवर. मला काय करायचंय? न्यूजपेपर वाचायचंय, 9 डॉट वरती क्लिक करणार आहे. इथे युट्यूब पण आहे, अकाउंट पण आहे, गुगल ड्राईव्ह पण आहे, ईमेल पण आहे, जेमिनी पण आहे, गुगल हे युट्यूब आहे, नंतर सर्च आहे, कॅलेंडर आहे, न्यूज आहे. हे सगळं कोणी लॉन्च केलंय? सुंदर पिचाई. हे कोणाच्या गायडन्समध्ये सगळ्या गोष्टी झाल्यात? हे सगळं सुंदर पिचाईचे. आता इथं खाली अजून पण येते, नोटबुक पण त्यांनी काढलंय. तुम्हाला असे फिजिकल नोटबुक पण घेऊन यायची गरज नाही. तुम्हाला ब्लॉगरचं ऑप्शन आहे, क्रोमचं ऑप्शन आहे. तर हे सगळं कोणी केलं नाही. त्याच्यामुळे त्याची सॅलरी एवढी जास्त आहे. मग इथं काय आहे? सगळ्या गोष्टी इझी झाल्यात ना. युट्यूब पाहायचंय, डायरेक्ट तुम्हाला ऍप पण घ्यायची गरज नाही. 9 डॉट वरती जायचं, तिथे युट्यूब वरती क्लिक केलं, युट्यूब तुम्हाला आला. मेल करायचाय, डायरेक्ट मेल वरती जायचंय, कंपाईल फाईल करायची, एका सेकंदामध्ये तुमच्या सगळ्या गोष्टी जातात. पहिला असं होत नव्हतं. मग लोकांना इझी टू यूज व्हायला लागलं. मग लोकांनी काय केलं? गुगल जास्त यूज करायला लागलं. लोक काय करायला लागले? गुगल जास्त यूज करायला लागले आणि जेवढे जास्त गुगल यूज करायला लागले, युजर वाढायला लागले. युजर जास्त वाढायला लागले तर ऍडव्हर्टाइजमेंट कुठं होती? जिथे जास्त लोक तिथे जास्त पैसे घेतले जातात. तुम्ही क्रिकेटचं तिकीट बघतात,
एका क्रिकेटचं ग्राउंड असतं त्याच्यामध्ये 40,000 लोकांची लोकसंख्या बसू शकते. लोक एका स्टेडियम मध्ये किती बघतात? 40,000. मग 40,000 लोकांनी जर तुमची तिथं जर दिलं टाटा पंच गाडीची ऍडव्हर्टाइजमेंट दिली तर किती लोक बघणार आहेत? 40,000. मोबाईलवर बघणार. पण जे मॅच बघतात टेलिव्हिजन वरती ते किती लोक असतात? 15 मिलियन. आणि जे OTT प्लॅटफॉर्म वरती बघणार आहेत ते किती असतात? 3-4 करोड. बरोबर आहे. मग एवढे लोक जर काय करतात तुमचे त्या एका टायमाला बघतात तर मग तिथं ऍड किती किती लोकांपर्यंत जाईल? मी जर तिकडे टाकलं NMD क्लासेस ट्रान्सफॉर्मिंग युअर बिझनेस विथ डिजिटल टेक्नॉलॉजी असं टाकलं तर किती लोकांना माहित होईल की NMD कंपनी? मग ज्या पब्लिक लिमिटेड कंपनी आहेत ते लोक स्टॉक पण घेतील जर आपलं स्टॉक मध्ये असेल तर. मग ही जी टेलिव्हिजनला ऍडव्हर्टाइजमेंट केली जाते OTT ला केली जाते हे सगळे पब्लिक लिमिटेड कंपन्याच करतात. मग त्यांचा प्रॉडक्ट पण विकला जातो, प्रॉडक्ट बद्दल माहिती पण भेटते आणि स्टॉक मध्ये पण त्यांचं मॅनिप्युलेशन साठी त्यांना चांगला फायदा होतो. पण ज्या ठिकाणी जास्त गर्दी होते, आता गुगल किती टक्के लोक 150-130 करोड लोक येतं त्याच्यामधले किती 100 करोड लोक काय करतात? गुगल यूज करतात. म्हणजे किती युजर आहेत? आपण कीवर्ड रिसर्च करतो नाही ते तर समजतंय आपल्याला. तर एवढे लोक हे आपल्या गुगल वरती येतात. मग तिथं ऑपॉर्च्युनिटी जास्त आहे म्हणून ऍडव्हर्टाइज मी गुगल वरती ऍड का रन करतो? माझे कॉम्पिटिटर गुगल वरती ऍड रन का करतात? कारण 99% लोक गुगल वरतीच कोर्सेस साठी सर्च करणार आहेत, सर्व्हिसेस साठी सर्च करणार आहेत. मग तिथं जर तुम्ही गुगल ऍड रन केली तर त्या युजरला पण फायदा होतोय आणि दुसरं जो ऍड रन करतोय त्याला पण फायदा होतोय. मग जर मी ऍड रन केली, आज मी 1,000 रुपये टाकले बरोबर आहे आणि 10 लोकांनी क्लिक केले तर 1,000 गेल्यानंतर कुणाला जाणार आहेत ते? त्याच्यातले 300 सगळे पैसे कुणाला जाणार आहेत? गुगलला जाणार. मग गुगलला सगळे पैसे गेल्यानंतर एखादा युजर आहे तो त्याचा ब्लॉग का देईल? त्याच्या ब्लॉग वरती किंवा युट्यूब वरती तो का त्याचा तो बोलेल की गुगल आहे तुम्ही माझ्या ब्लॉग वरती ऍड रन नाही करायचं. का रन करणार? सपोज माझा व्हिडिओ चाललाय हाऊ टू बिकम अ सक्सेसफुल बिझनेस ओनर आणि मध्येच गुगलची ऍड येते स्किपेबल नॉन स्किपेबल. मी बोलणार की माझ्या ह्याच्यावरती ऍड नाही रन करायची. लोकांना ऍडव्हर्टाइजमेंट लागल्यावरती बोर होतं का? तुम्ही पाहता थिएटरला गेल्यावर ती सिगरेटची ऍड लागते हा धूम्रपान करणं सेहत के लिए हानिकारक आहे. हा मुकेश नाही ते काहीतरी तर नंतर पॅडमॅनची पण ऍड लागते का? का तुम्ही थिएटरला जातच नाही? थिएटरच्या बाहेरून पिक्चर बघतात. हा लागतात ऍड कोणाला आवडतात? मग मी माझ्या युट्यूब वरती का ऍड दाखवणार गुगलची? तर गुगल गेम करतात कुणावरती? हा ते काय म्हणता माहितीये का? जर सपोज माझं चॅनल आहे तर मी तुम्हाला काय करणार? तुमच्या चॅनल वरती जेवढे व्ह्यूज येतील तुमच्या चॅनल वरती जर माझी ऍड दिसली XYZ पर्सनची तर तुम्हाला त्याच्यातले 3% किंवा 10% तुम्हाला भेटणार. मग सुंदर आता जो एक होता कोण? संदीप महेश्वरी. त्याचे किती फॉलोअर्स आहेत? त्यांनी मॉनिटायझेशन बंद केलं. का केलं? कारण त्याला वाटतं की माझ्या चॅनलवरती खूप तरुण विद्यार्थी येतात आणि ते तरुण विद्यार्थी माझे व्हिडिओ पाहतात पण मध्ये ऍड लागते त्याच्यामुळे त्यांचा टाइमपास होतो. त्याच्यामुळे त्यांनी गुगल ऍडसेन्स बंद केलं म्हणजे त्याच्या चॅनलवरती गेल्यानंतर ऍडच दिसत नाही. पण तुम्ही कोणता पण मूवी पाहत असेल किंवा जनरेट होत नसाल ना. मग त्याचा रेव्हेन्यू जनरेट त्याला करायचंच नाही. का नाही करायचा? तुमच्यासाठी. कारण त्याला तुमचे आपण त्याचं घ्यायचं असतं. हा आणि जर दुसरं अजून हे जर तुम्हाला ऍड जर चालवायच्या नसतील तुमच्या चॅनल वरती किंवा तुम्हाला जर ऍड दाखवायचे नसतील तुम्हाला ऍडच पाहायचे नाही युट्यूब वरले तुमचा टाइम वेस्ट होतोय तर तुम्ही गुगलला म्हणजे सबस्क्रिप्शन घ्यायचं. एका महिन्याला 99 रुपये किंवा 199 रुपये द्यायचे तर तुम्हाला ऍड दिसणार नाही. मग गुगलला तिकडून पण पैसे. आधी ह्या कंडिशन नव्हत्या पण लोक असं जर केलं तर लोक मग ऍडच नाही दिसणार. ऍडच जर लोकांना नाही दिसली तर मग गुगल जे
बिझनेस ओनर ते ऍडच रन नाही करणार, आणि त्यांनी जर ऍड रन नाही केली तर गुगल श्रीमंत होईल का? मग गुगलचा बिझनेस मॉडेल काय आहे तर मार्केटिंग. ते लोकांची मार्केटिंग करून देतंय, 70% त्याला देतंय, त्याला घेतंय, आणि 30% कोणाला देतंय? ज्याचा प्लॅटफॉर्म आहे. मग गुगलवर हे फक्त एक प्लॅटफॉर्म आहे युट्यूब. युट्यूबवरती ब्लॉग कोण बनवतं? लोक. पाहतात कोण? लोक. ऍडव्हर्टाइजमेंट रन कोण करतं? लोक. ऍडव्हर्टाइजमेंट पाहतं कोण? आणि पैसे भेटतात कोणाला? आणि ते कुणी कशामुळे भेटतात त्यांना? फक्त प्लॅटफॉर्म. मग आता जर बिझनेस तुम्हाला करायचा तर तुम्ही एक प्लॅटफॉर्म बनवा. जसं ओला. ओला कोणाची आहे? एका माणसाने ऍप बनवलंय. त्याच्यावरती रजिस्ट्रेशन कोण करतं? ज्याच्याकडे कार आहे त्याच्याकडे. लोक. त्या कारनी प्रवास कोण करतं? लोक. पैसे कोण देतं? लोक. मग ज्यांनी प्लॅटफॉर्म बनवलाय त्याचा काय फायदा? फक्त त्याला कमिशन भेटत. एक राईड बुक झाली, 20% मला, 30% मला. 700 रुपयाचं बिल झालं, 1000 रुपयाचं बिल झालं, 700 रुपये मला, सॉरी 700 रुपये त्या गाडीवाल्याला, 300 रुपये ओलावाला. मग त्याची एक पण टॅक्सी आहे का? त्याचा एक पण ड्रायव्हर आहे का? त्याचं काय? फक्त डोकं. मग आता पैसे कोणाचे चालतात? म्हणजे जो कोण सक्सेसफुल होतो? ज्याची गाडी त्याची तो सक्सेसफुल होतो का ज्याचा प्लॅटफॉर्म आहे त्याचा? एखादा हॉस्पिटल होय, तुम्ही MBBS डॉक्टर झालात, 2 करोड 3 करोड रुपये खर्च करून, बरोबर आहे. आणि मी काय केलं? एक प्लॅटफॉर्म बनवला. काय बनवला? मी माझं स्वतःच हॉस्पिटल टाकलं. चालेल का? चालेल का नाही चालेल? हा? डॉक्टर पाहिजे. हा, मग डॉक्टर तर कुठून पण विकत घेता येतात ना. डॉक्टर विकत घेता येत नाही का? माझ्याकडे पैसे येतात. मुकेश अंबानीचं हॉस्पिटल आहे का? आहे. व्यवस्थित चालतं. DY पाटीलचं हॉस्पिटल आहे, तो डॉक्टर आहे का? पण तरी पण त्याचे 2-4 हॉस्पिटल आहेत. मुंबईला पण आहे, आणि जर एकाला MBBS ला ऍडमिशन घ्यायचं असेल तर 3 करोड रुपये फीस पण आहे. आणि त्याच्याकडे किती MBBS डॉक्टर आणि MD काम करतात माहितीये का? 5-6 हजार. तुम्हाला एक सिस्टीम बसवून द्यायची. मला जर आता वाटलं की मला हॉस्पिटल टाकायचं, टाकू शकतो. त्यासाठी फक्त पैसे लागतील, आणि एकदम जगातले टॉप डॉक्टर घेऊन यायचे, आणि एक सिस्टीम बसायची. मॅनेजमेंट ज्याला जमतं तोच सक्सेसफुल होतो, ज्याला नॉलेज आहे. एखादा डॉक्टर खूप हुशार आहे, काय आहे? खूप हुशार आहे, पण त्याला काय करावं लागेल? हॉस्पिटल जर टाकायचं म्हटलं मोठं, MBBS डॉक्टर MD डॉक्टर का छोटा हॉस्पिटल टाकणार आणि असं करणार की एखाद्याला ताप आला इंजेक्शन द्या, ते करून त्याचा काय फायदा होणार आहे का? त्याला कुठंतरी कोणाच्या हातातरी खाली काम करावं लागेल, त्याला पेमेंट भेटेल चांगलं. पण तू स्वतःच हॉस्पिटल टाकायचं म्हणल्यानंतर किती खर्च येईल? 20-50 करोड. त्याची कॅपॅबिलिटी आहे का? मग मी टाकू शकतो ते. मी चांगली मॅनेजमेंट करू शकतो. ऍप कसा बनवायचा आहे, लोकांना इथपर्यंत कसं आणायचंय, हॉस्पिटलची PR कसा करायचा आहे, हे सगळं माहिती. तर मॅनेजमेंट व्यवस्थित असलं, बिझनेस होऊ शकतो. तुम्ही खूप मोठा ऍप डेव्हलपर आहे, काय खूप मोठा ऍप डेव्हलपर आहे, पण तुम्हाला ते ऍप तुम्ही बनवलं, पण तुम्हाला ते लोकांना सांगताच येत नाही किंवा लोकांपर्यंत पोहोचतच नाही, तर मग लोक इन्स्टॉल करतील का? आणि लोकांनी इन्स्टॉल नाही केलं तर तुम्ही किती पण चांगला ऍप बनवलं तर तुमचा काय फायदा आहे का? बघा सत्य, लावा AC, तुमचा काय फायदाच नाही. मग पहिली इम्पॉर्टंट गोष्ट, तुम्ही किती पण टॅलेंटेड असू द्या, तुमच्या प्रोडक्ट मध्ये किती पण चांगले गुण असू द्या, तुमचा प्रोडक्ट किती पण चांगला असू द्या, सगळ्यात आधी काय? तो लोकांपर्यंत गेला पाहिजे. मग लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी काय इम्पॉर्टंट? मार्केटिंग. मग पहिली स्टेप असते आपली मार्केटिंगची, दुसरी स्टेप असते आपली सेलची, आणि तिसरी स्टेप असते मग तुमचं प्रॉडक्ट चांगला आहे का खराब आहे, तो सक्सेसफुल होणार का काय पण होणार. म्हणजे एखाद्याला जर हिरो बनवायचं म्हटलं तरी पण आपण बनवू शकतो, म्हणजे त्याला बोलतात कॅम्पेन. आता सपोज एखादा नवीन मूवी येणार आहे, रंगला बसंती, तर मग पहिल्यांदा एक कॅरेक्टर पकडायचं त्याच्यातलं, आणि त्याच्याबद्दलच फक्त हाईप क्रिएट करायची. करू शकतो का? सगळ्यांनी काय करायचं? त्याचीच रील टाकायच्या, आणि तेवढाच शॉर्ट टाकायचा,
आणि तो काय होता आता जसं की अक्षय खन्ना, रेहमान डकेत, तेवढंच आहे त्याचं, फक्त तेवढं डान्स करतानाच तेवढं घेतलंय आणि सगळ्यांनी काय केलं त्याच्यावरती, ते सॉन्ग चांगलं आहे ऍक्च्युली, त्याच्यावरती जास्तीत जास्त लोकांनी रील बनवले. मग असे कॅम्पेन पण रन केले जातात. काय केले जातात? असे कॅम्पेन पण रन केले जातात. आता काही काही लोक कसे असतात माहितीये का, आता संसद हिवाळी अधिवेशन आहे, त्याच्यामधून कोणाकडून भरपूर साऱ्या लोकांकडून चुका पण होतात, आणि काही काही लोकांकडून चांगला चांगला डायलॉग पण तोंडातून बाहेर निघतो. मग तेवढंच फक्त कट करायचंय, त्याला मिरची हळद मीठ लावायचंय आणि ते सोशल मीडियावरती टाकून द्यायचं आणि त्याला व्हायरल करायचं. होऊ शकतं का? मग अशा पण गोष्टी करू शकतात. फक्त लोकांना काय करायचं, कॅम्पेन म्हणजे काय, हा लई लोकांनी क्वेश्चन विचारला होता. कॅम्पेन म्हणजे एक मोहीम. तुम्ही एक मोहीम हाती घेतली की राहुल गांधी हा खूप टॅलेंटेड माणूस आहे, हे काय झालं पाहिजे, पूर्ण इंडियाला समजलं पाहिजे. तो खूप एज्युकेटेड आहे, त्याच्यामध्ये खूप कॅपेबिलिटी आहे आणि तो देशासाठी खूप काहीतरी करू शकतो, हे समजलं पाहिजे. मग त्याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा कंटेंट पाहिजे. आणि तो कसा बोलतोय, कसा रिप्लाय देतोय, कसा क्वेश्चन विचारतोय, हे छोटे छोटे कंटेंट घ्यायचे आणि ऑल ओव्हर इंडियामध्ये व्हायरल करा. मेसी बरोबर झालंय का? तसं व्हायरल करू शकतो. मग हे कशावरती डिपेंडेंट आहे, सपोज राहुल गांधी खूप हुशार आहे, पण राहुल गांधीची जी टीम आहे ती एवढी हुशार नाही. दुसरं तुम्ही बघितलं अमित शहा एवढा हुशार नाही, पण त्याची जी टीम आहे ती त्यांनी IIT मधून, जसं राहुल गांधी कसं हुशार आहे तसं त्यांनी राहुल गांधीपेक्षा हुशार लोक त्याच्या बाजूला ठेवली. सगळं ते सांगतात त्याला, ते तसं इम्प्लिमेंट करतात. आणि तुम्हाला काय करावं लागतं, तुम्ही कसे येते हे इम्पॉर्टंट आहे. तुमची सिस्टीम कशी आहे, तुमचं प्लॅटफॉर्म कसं आहे. आपला हा सब्जेक्ट कशावरून निघला, प्लॅटफॉर्मवरून. मग सगळ्यात भारी प्लॅटफॉर्म कोणता आहे, युट्यूब. तो युट्यूब सगळ्यात भारी का झाला, पहिला दुसरा त्यांनी काय केलं होतं, पहिलं गुगल प्लस होतं. म्हणजे त्यांचा बिझनेस मॉडेल काय होता, की जर तुम्ही काय केलं, बिझनेस करताय तर तुम्हाला पहिल्यांदा एक ऍप डाउनलोड करायचं, गुगल प्लस. पण लोक नुसते काय करायचे, बिझनेस करायचाय, मग ते गुगल प्लस फक्त डाउनलोड करायचे आणि त्याला ऍक्टिव्हेट करतच नव्हते, त्याच्यावरती काही इन्फॉर्मेशनच टाकत नव्हते. त्याच्यामुळे मग ते जास्त युजच नव्हते करत, मग त्याला गुगलला काहीच फायदा नव्हता. गुगलचा फक्त तो एकटाच प्रॉडक्ट आहे, तो काय गेलाय, फ्लॉप गेलाय. बाकी एक पण प्रॉडक्ट त्यांचा फ्लॉप गेला. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, ते बोलले की अरे हे तर काय लोक युजच करत नाहीत. त्यानंतर त्यांनी काय केलं, गुगल माय बिझनेस नावाचं काय केलं, प्रॉडक्ट लॉन्च केलं 2014 साली. ते आता सगळे लोक यूज करतात. बिझनेस जर करायचा आहे तर सगळ्यात आधी तुम्हाला कुठं रजिस्टर करावं लागतं, गुगल लिस्टिंग करावं लागते ना. तर ते एक इम्पॉर्टंट आहे. नंतर आता बघा, पहिल्यांदा ब्लॉगिंगचं होतं, blogger.com, पण आता लोकांना वाचायला आवडतं का, ऐकायला. फक्त ऐकायला आणि पाहायला आवडतं. मग ब्लॉगरचं आधी मार्केट होतं, नंतर त्यांनी काय की युट्यूबवरती काय होतं, आता लोक काय करायला लागले, इंस्टाग्राम जास्त यूज करायला लागले. का, कारण इंस्टाग्रामवरती रील 10 सेकंदाचीच होती आणि इंस्टाग्राम आणि युट्यूब हे काय कॉम्पिटिटर. मग लोक काय करतील, जास्त लोकांनी जर इंस्टाग्राम यूज केलं तर ऍड लोक कुठं रन करतील, इंस्टाग्रामवरती. मग ह्याच्यावरती करतील का, हॅलो, हा बोला ना, लेक्चर मध्ये. मला सांगा, मग लोकांचा जिथं फायदा होतो तिथेच लोक जाणार. मला इंस्टाग्रामवरती चांगले रील बघून डोळ्यांना सुख भेटतं म्हणून मी इंस्टाग्राम यूज करतो. मग त्यांनी काय केलं, सेम बिझनेस मॉडेल काय, लोक तिकडे चाललेत का, चाललेत तिकडे 10 सेकंदामध्येच लोकांना मनोरंजन चांगलं भेटतंय. मग त्यांनी काय केलं, युट्यूबवाल्यांनी पण सेम रील बनवायला चालू केलं, रील शॉर्ट चालू केलं. युट्यूब शॉर्ट्स. मग परत ट्रॅफिक डायव्हर्ट झालं. म्हणजे माझा एक प्रश्न आहे, ज्यावेळेस आपण एखाद्या बिझनेसची माहिती घेतो, आता समजा आपण फॉर एक्झाम्पल आपण असं सर्च केलं गुगलवर, डिजिटल मार्केटिंग कोर्सबद्दल माहिती जर हे केली, तर त्याच्यात गुगलवर फक्त माहिती येणार, बेसिक काय असेल ते, त्याचे मॉडेल सगळं, टाईप्स वगैरे सगळं येणार. पण जसं जर आपण युट्यूबवर सर्च केलं डिजिटल मार्केटिंग कोर्स,
तर त्याच्यात व्हिडिओच्या माध्यमातून जास्त येतं आणि ते जास्त लोकांना अट्रॅक्ट करते. हा त्यामुळं गुगल जास्त महत्वाचं का युट्यूब जास्त महत्वाचं? बरोबर आहे. आता बघा, माझे वडील जरी आमदार झाले किंवा मी जरी आमदार झालो, तर संपत्ती कोणाला येणार आहे? फेम कोणाला मिळणार? आमच्या घरातच भेटणार आहे. दुसरं काय आहे? गुगल हे काय आहे? सर्च इंजिन आहे. ही एक कंपनी. माझा डेटा सायन्सचा कोर्स विकला गेला किंवा डेटा अनालिटिक्सचा कोर्स विकला गेला, पैसे कोणाला येणार आहेत? कोणाला येणार आहेत? हा, मलाच भेटणार, माझ्याच अकाउंट मध्ये येणार आहेत ना. मग दुसरं काय आहे? तुम्ही गुगल वरती सर्च केलं, सर्च ऍड जरी पाहिली आणि युट्यूब वरती जाऊन व्हिडिओ ऍड जरी पाहिली, पण आता असे काय काय गोष्टी लोक युट्यूब वरती पाहत नाहीत. जसं की मला काय करायचंय, robot.txt फाईलची प्रोग्रामिंग पाहिजे, तर मी कुठं सर्च करणार? गुगल वरती सर्च करणार. आणि मला काय करायचंय? मूवी पाहायचाय. तुम्हाला जास्त करून काय म्हणतात कॉन्सेप्ट ह्याच्यावर समजणार. कन्सेप्ट तिथं क्लिअर होणार. व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला लगेच समजणार. व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही तिथं लगेच समजणार तुम्हाला. बरोबर आहे. तुम्हाला काय करायचंय? कॉपी करायची. उद्या माझा पेपर आहे आणि मला कॉपी करायची. काय करायचंय? कॉपी घेऊन जायचंय. तुम्ही डायरेक्ट गुगल वरती सर्च करणार, डेटा सायन्स नोट्स किंवा 100 IMP क्वेश्चन्स अँड आन्सर. तिथे एक PDF येईल, ते तुम्ही डाउनलोड करणार आणि त्याची मायक्रोज मारणार आणि कॉपी घेऊन जाणार. तुम्ही युट्यूब वरती कॉपी मारू शकतात का? दोन्ही पण येतात. त्यांना काय तो वेगवेगळ्या गोष्टी केल्यात. युट्यूब वापरणारे युजर वेगळे येतं आणि ब्लॉग वापरणारे वेगळे येतात आणि गुगल वरती सर्च करणारे वेगळे येतात. युट्यूब वरती तुमचं कन्सेप्ट जास्त क्लिअर. तुझं क्वेश्चन बरोबर आहे की युट्यूब वरती व्हिडिओच्या माध्यमातून जास्त, म्हणजे रेडिओला जर मॅच बघितली आणि चौकार गेला, तर कुठं चौकार गेलाय? फाईन लेगला गेलाय. मग एवढं आपल्याला समजतं बॅक साईडला गेलं. पण जर टीव्हीला पाहिलं तर ऐकायला पण येतंय आणि व्हिज्युअल पण दिसते, तर कन्सेप्च्युअल क्लिअरिटी क्लिअर होते. म्हणून मी तुम्हाला ज्यावेळेस गुगल ऍड शिकवलं त्यावेळेस टाईप सांगितले होते, ऑब्जेक्टिव्ह सांगितले होते. ब्रँड अवेअरनेस अँड कन्सिडरेशन. ब्रँड अवेअरनेस म्हणजे लोकांना काय होतं, त्या काय अवेअर पण होतात, त्या प्रॉडक्ट बद्दल सगळी इन्फॉर्मेशन पण भेटते आणि त्याला विचारात पण घेतले जातात. विचारात कधी घेतील? जर त्यांच्या मनाला जर जास्त जर अट्रॅक्टिव्ह वाटलं किंवा त्यांच्या काळजाला भिडलं काय गोष्ट, तर त्यांना ते काय करतील? कन्सिडर करतील. तुझं क्वेश्चन बरोबर होता. सर्च इंजिन गुगल आणि युट्यूब. युट्यूब कोणाचं आहे? गुगलच आहे. त्याच्यामुळे त्यांना काय फरक नाही पडत. व्हिडिओ पण असतात ना गुगलचे, युट्यूबला अटॅच. आपण सर्च केलं ते व्हिडिओ कोण टाकतं? लोकच टाकतात. तिथं पण ऍडव्हर्टाइजमेंट दिसतात. आपला मुद्दा कशासाठी चाललाय की गुगलचं बिझनेस मॉडेल काय आहे की पैसे कमवणं. माझे शूज जरी विकले तरी मला पैसे येतं. नंतर काय, एखाद्याने इंटिरियर करून घेतलं तरी मलाच पैसे येणार आहेत. एखाद्याने डेटा सायन्सचा कोर्स घेतला तरी मलाच पैसे येणार आहेत. एखाद्याने डिजिटल मार्केटिंगचा कोर्स घेतला तरी मलाच पैसे येणार आहेत. आणि एखाद्याने वेबसाईट जरी बनवून घेतली तरी पैसे मलाच येणार आहेत. पण ऍट द एंड पॉईंट काय असतं, आता तुम्ही म्हणला गुगलवर आपण कसं पीडीएफच्या माध्यमातून आपण करू शकतो. पण आता जास्त ह्या जनरेशन मध्ये काय झालंय, व्हिडिओच्या माध्यमातूनच लोकांची ग्रास्पिंग पॉवर वाढते. हा बरोबर आहे. तुम्ही जे शिकण्याच्या बाबतीत जर विचार केले एज्युकेशनसाठी, तर युट्यूब आहे. आता समजा आपण फॉर एक्झाम्पल आता एक आपलं सॉन्ग असतं, आपण ते लिहून एकदा वाचलं की आपल्या ते लक्षात राहणार. पण तेच व्हिडिओच्या माध्यमातून किंवा ग्राफिक डिझाईनच्या माध्यमातून ते आपण लक्षातच, आणि ते लॉंग टर्म साठी पण लगेच आपल्याला क्लिक होणार की बाबा असं असं होतं. त्या कॉन्सेप्ट वाईज आपण तेच करू शकतो. व्हिडिओ मध्ये तुम्हाला जास्त ग्रास्पिंग पॉवर भेटते किंवा तुमच्या लक्षात राहतं किंवा व्हिडिओ पाहिला तर लवकर कन्सेप्ट क्लिअर होतं. बरोबर आहे ना. युट्यूब लर्नरसाठी चांगलं आहे, पण स्टडीसाठी गुगलच. नाही, स्टडी त्याचं आपल्याला थोडी हे करायचंय, डेबिट थोडी करायचं की युट्यूब चांगलं का डेटा सायन्सचा तो युट्यूबवर नाही जाणार ना. युट्यूब चांगलं का गुगल चांगलं? आपल्याला याच्यात कॉन्ट्रोवर्सी करायची का? युजरवर डिपेंड नाही, इट्स डिपेंड ऑन की बाबा कोणत्या माध्यमातून लोकांना लगेच कळतं.
असं. हा, पण आता जर तुम्ही गुगल वरती टाकलं, तुला कोर्स लावायचा आहे, कोणता कोर्स करायचा आहे, डिजिटल मार्केटिंग तुला शूज घ्यायचे, तू काय करणार? गुगलवर. हा, लिंक्स असतात. हा जिथे लिंक्स किंवा मग तुला काय करायचं, तुला शूज घ्यायचे, तुला कटिंग करायची, तू YouTube वर जाऊन टाकणार का बाबर शॉप नियर बाय मी? YouTube वरती जाऊन टाकणार का? मग कुठे टाकणार? आपलं गुगलवर. तुला शूज घ्यायचे, तुझ्याकडे पैसे पण येतात आणि तुला काय करायचंय, तुला मेकअप करायचा आहे, हा. मग YouTube वरती जाऊन जाणार का मेकअप हा. स्टुडिओ नियर बाय मी? गुगल वरतीच टाकणार. मग गुगल पण इम्पॉर्टंट आहे आणि दुसरं काय इम्पॉर्टंट आहे, युट्यूब पण इम्पॉर्टंट. युट्यूब मधून काय होतंय, अवेअरनेस होतो. हा. आणि जर प्रॉडक्ट वगैरे सर्व्हिसेस जर घ्यायचे तर येत आहे, काय यूज केलं जातं, गुगल यूज केलं जातं. मग दोन्ही पण गोष्टी इथं. आता बघ, केस काय इम्पॉर्टंट आहे का तुझी? नाही. डोळेच इम्पॉर्टंट आहे हो. का? हा, दिसण्यासाठी. पण तरी पण केस काय हा. गरज आहे, अट्रॅक्शन साठी. म्हणजे सगळ्याच गोष्टी इम्पॉर्टंट असतात. मग गुगलला काय करायचंय, कोणालाच सोडायचं नाही. बरं, आता दुसरं गोष्ट कसं आहे, छोटे मुलं आहेत ते युट्यूब जास्त पाहतात कार्टून. आणि म्हातारी माणसं आहेत ते काय करतात, मग कंटेंट कोणाचा आहे, लोकांचाच आहे. फक्त काय झालेलं आहे, कंटेंट चेंज केलाय त्याच्यातला, बाकी काय टाइम तर तेवढा स्पेंड होणार आहे. आणि म्हाताऱ्या माणसाला म्हाताऱ्या लोकांचेच ऍड दिसणार आहेत, गुडघा दुखी खांदे दुखी. आणि तरुण वर्ग आहे त्यांना काय दिसणार आहे, एज्युकेशन, फिटनेस रिलेटेड. जिम. बाकी काय बच्चे तुम्ही आता लक्षात घेतले. आपला मुद्दा काय चालला होता, डायव्हर्ट झालो होता आपण. मुद्दा काय चालला होता आपला, प्लॅटफॉर्म. आपल्याला फक्त एक प्लॅटफॉर्म बनवायचा आहे. बघा सत्य लय कॉल येतात मला. प्लॅटफॉर्म एकदा बनवलं ना तुम्ही, आणि त्याला नंतर नंतर काय करायचंय, त्याचे बाय प्रोडक्ट पण तुम्ही करू शकतात ना. गुगलने पहिल्यांदा काय केलंय, सर्च इंजिनच टाकलंय. नंतर सर्च इंजिन आल्यानंतर त्यांनी काय केलंय, ईमेल चालू केला. नंतर काय केलं त्यांनी, ब्लॉग चालू केला. नंतर युट्यूब चालू केलं. नंतर आता न्यूजपेपर चालू केला. नंतर काय केलंय, गुगलचा फोन पण त्यांनी लॉन्च केला होता. नंतर त्यांनी टीव्ही, त्यांचा चॅनल पण लॉन्च केला होता, गुगल टीव्ही. नंतर आता त्यांना वाटलं की मी काय करतो, आता कार पण बनवतो. ते काय पण करू शकतात. एखादा माणूस फेमस झाल्यानंतर मग तो काय पण करू शकतो. मग तसंच तुम्हाला बिझनेस करताना काय करायचंय, वन बाय वन, स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी करायच्यात, तरच तुम्ही जास्त सक्सेसफुल होणार आहेत. मी तुम्हाला फक्त जनरल आयडिया सांगत होतो. थेरॉटिकल काय, थेरॉटिकल आहे, तुम्हाला असा प्रश्न विचारतील, हु इज द फाउंडर ऑफ डिजिटल मार्केटिंग, मग काय सांगणार तू, हु इज द फादर ऑफ डिजिटल मार्केटिंग, मग सांगणार का नवनाथ दरेकर? काय सांगणार तू, कोणतरी असं, प्रत्येकाला फादर असतोच, तसं ते जन्माला येतच नाही. तो काय KGF काय PK का तो? शिंदे सांगा तुम्ही, शिंदेबाई, ऋषी रेड्डी. गुगलचा फादर कोण आहे? काय क्वेश्चन विचारले, 2 क्वेश्चन विचारले, परस्पर संबंधित आहेत का? हा, तुम्ही काय टेन्शन घेतलं? आधी विचारलं की हु इज द फादर ऑफ डिजिटल मार्केटिंग, त्याचं नाव काय, फिलिप्स कॉटलर. डिजिटल मार्केटिंग कधीपासून इम्प्लिमेंट करायला लागलं, 1992 पासून. दुसरा क्वेश्चन असा आहे की हु इज द फादर ऑफ, फादर म्हणण्यापेक्षा फाउंडर बोलू शकतात, पण क्वेश्चन फिरून पण विचारू शकतात. गुगल, सुंदर पिचाई फादर आहे का, CEO आहे. नंतर लुई पाश्चर आहे का, असं विचारतात, आणि त्याच्यातले सिलेक्ट करा. त्यात काय, लेरी पेज आणि सर्जिन, हे दोन, सर्जिन हे को फाउंडर आहे. तुम्हाला लक्षात, कधी लॉन्च केले, 1998, म्हणजे आज 27 वर्षाचा गुगल झालाय. गुगलचा पण बर्थडे असतो. नंतर अजून काय, आता त्यांनी तुम्हाला क्वेश्चन विचारतील, गुगल ऍडवर्ड कधी लॉन्च झाला,
तर काय सांगायचं तुम्हाला 2000 ऑक्टोबर 2000 बरोबर आहे. पीपीसी कधी आलं? मग जोड्या लावायला क्वेश्चन येतो असा, एकीकडे देतात पीपीसी, एकीकडे देतात गुगल ऍड आणि एकीकडे देतात गुगल ऍडवर्ड आणि तिथं नंतर खाली देतात गुगल. मग आता जोड्या लावा 1998, 2000, 2015, 2018 आणि सगळ्यांच्या जोड्या लावायच्या. मग कसे लावणार तुम्ही? असा क्वेश्चन येतो. तुम्ही जेव्हा गुगल ऍडवर तुम्हाला जर सर्टिफिकेट पाहिजे नसेल तर थेअरी पण महत्वाची, म्हणून मी तुम्हाला सांगतोय. मग त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट लक्षात घ्या. गुगल ऍड इज अन ऑनलाईन ऍडव्हर्टायझिंग प्लॅटफॉर्म वेअर ऍडव्हर्टायझर बिड फॉर रँकिंग देअर वेबसाईट. गुगल ऍड इज अन ऑनलाईन ऍडव्हर्टायझिंग प्लॅटफॉर्म वेअर ऍडव्हर्टायझर बिड फॉर रँकिंग देअर वेबसाईट ऑन गुगल. इट्स अ पेड ऍडव्हर्टायझिंग प्लॅटफॉर्म. एवढं जरी बोललं तर इट हेल्प टू ग्रो बिझनेस बाय रनिंग कॅम्पेन. नंतर दुसरा काय सांगितलं आपण? ओव्हरव्ह्यू ऑफ मार्केटिंग. हे काय गरजेच नाही, ह्या नोट तुम्हाला लोकल गुगल गुगल ऍड कसं वर्क करते, गुगल ऍड कसं वर्क करणार आहे. वाय गुगल ऍड फॉर बिझनेस. का गुगल ऍड इम्पॉर्टंट आहे? इन्क्रीज लीड्स आणि कस्टमर. वेबसाईट ट्रॅफिक वाढवण्यासाठी हाय रिटर्न इन्व्हेस्टमेंट आहे. मग जर तुम्ही 500 रुपये टाकलं तर तुम्हाला ते 50 लाख रुपये पण कमवून देऊ शकता किंवा 50,000 रुपये पण. 5,000 रुपये 500 रुपये टाकलं, 2 कॉल आले, 1 ऍडमिशन झालं, 30,000 रुपये भेटते. म्हणजे चांगला रिटर्न भेटेल. तू 500 रुपये इन्व्हेस्ट करून तुला कधी भेटतील? 5 वर्षात डबल होतील 500 रुपये जर बँक मध्ये ठेवलं तर. तोपर्यंत महागाई पण वाढते. फास्ट ट्रान्सपरंट रिझल्ट येतात, हाय क्वालिटी ट्रॅफिक आणि सेल्स इन्क्रीज होतो. आणि कोणता पण प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेस जर विकत घ्यायचे असेल तर 67% लोक काय करतात? गुगल ऍड वरती क्लिक करूनच घेतात. हाऊ डज गुगल ऍड वर्क? गुगल ऍड ऑपरेट्स ऑन 2 मोड्स. फर्स्ट इज पे पर क्लिक. कसं ऑपरेट करतं? पे पर क्लिक. जर नुसतं ऍड कर बघत बसला, काहीच पैसे लागणार नाही. काय करावं लागणार? क्लिक करावं लागणार. तू फक्त ओकेंदा आला तर तुला पैसे लागले का? इन्फॉर्मेशन मी सांगितली. पण जर तुला माझ्याकडून शिकायचं म्हणलं तरच पैसे लागले. हो, इम्प्रेशनला जातात पण कमी जातात. त्यांनी काय सांगितलंय? 2 मोड्स वरती त्याचे पैसे लागतात. पहिले काय? पे पर क्लिक, विच मीन्स दॅट द बिझनेस ओनली पे व्हेन समवन क्लिक्स ऑन देअर ऍड्स अँड इम्प्रेशन मोड. म्हणजे जर इम्प्रेशन आले तरी पण पैसे लागणार, पण कमी. आणि जर क्लिक केलं तर. तुला एखादी मुलगी आवडली, का आवडली? कारण तू तिला पाहिलं. मग कुठं पाहिलं? मूवी मध्ये पाहिलं तरी पण आवडते, फोटो मध्ये पाहिलं तरी आवडते. अजून हिरोईन पण आवडू शकते. आवडू शकते ना आवडायला. मग तुझी फेवरेट हिरोईन कोण आवडते तुला? रागिनी MMS बघितलाय कोणाचा आहे? गुगल ऍडचे टाईप लिहून दिले. कुठे आहेत तुझी नोटबुक? त्याच्याकडे. ठीक आहे. गुगल ऍड काय काय असतात टाईप्स? डिस्प्ले, व्हिडिओ आणि अजून ऍप प्रमोशन आणि शॉपिंग ऍड. ऍप इन्स्टॉलेशन कुठे दिसतं? युट्यूबला. डिस्प्ले ऍड कुठे दिसते? पाण्यात, नदीवर, कुठे दिसते? सांग की, तू टेन्शन नको घेऊ. माहित नाही. का माहित? तू अजून ऍडच नाही बघितली का? तू सांग. डिस्प्ले ऍड सर्वत्र दिसते. गुगलवर, युट्यूबवर.
सगळीकडे दिसते, जिथे जिथे डिस्प्ले असेल तिथं. इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस. तुला एक ऍड दाखवतो मी इथं. आता मी इथं ओपन केलं काय ऍप, इथं काय केलं मी, क्रिकबज ओपन केलं ओपन. खाली आली काय ऍप, मेटाची आली. ह्याच्यावरती मी क्लिक केलं, कुठं गेलो मी, फेसबुक मध्ये गेलो किंवा त्या ऍप वरती गेलो, ऍड वरती गेलो. मेटाचे जे ऍप आहे तिथं पण आली का ऍड, जीवनसाथीची आली. आली का, ज्याला जे पाहिजे तिची ऍड दिसली का नाही. काय इरिलेव्हंट दिसलं, तू कर आता ओपन. तिथं बघ खाली इथं गेलं की तू आता शूजचं नाव घेतलं होतं, आले का शूज. हे काय आले आता, हॉटेल्स, ITC हॉटेल इन्स्टॉल त्यांचं ऍप पण ऍप. शूजचं पण आलं. ह्याला बोलतात डिस्प्ले. खाली पण दिसते. तर सगळीकडे तुम्ही ऍड दिसतील तुम्हाला. दुसरं तुम्हाला कुठं दिसलं होतं, तुम्ही गुगल वरती जा, इथं इंग्लिश ग्रामर टाका, इंग्लिश तर इथं पण तुम्हाला दिसेल. आता सपोज मी जर लॉग इन केला हा, तर मला वेगळे ऍड दिसणार आहे. हा, फ्री फॉर स्टुडंट. मला स्टुडंटला शिकवतो हे त्यांना समजलंय, हे माणूस नुसतं शिकवत असतं स्टुडंटला, एवढंच मला ऍड दिसली. आता तू लॉग इन कर, तुला वेगळीच ऍड दिसत. हे ऍप बद्दल आहे, लेक्चर साठी, नोटबुक साठी, नोट साठी. हा, ऍड दिसतात का, ह्याला बोलतात डिस्प्ले ऍड. तू कर ना ओपन. नेटच चालणार गेलं वायफाय कनेक्ट कर ना मग. पासवर्ड माहित नाही, माझा नंबर आहे. तू कोणता पण ऍप ओपन करा कोणी पण, तर त्या रिलेटेड काय काय असे असतात ते सगळ्यांनाच दिसतात. जंगल रेमीचे नसते का, ती बंद झाले आता. आता बंद झालं ना ते. काय झालं आता दिसत काय झालं सगळ्यांना समजलं. आता काल आपल्याला किती आल्या होत्या, 3 क्लिक आल्या होत्या. किती रुपयामध्ये, 100 पर क्लिक. आज कमी झाली का, कमी झाली. कीवर्ड हे केलं आता आपण फेज मध्ये टाकले म्हणून आपलं हे झालं. आता 12 क्लिक्स आले, पण अजून क्लिक वाढवायचे आपल्याला. तर आता काय करायचं, पुढं काय करायचं. पैसे संपले असले तर हा, पैसे तर संपलेत. टाका. पैसे संपलेत का नाही संपलेत हे कसं चेक करणार तू. 1000 टाकले होते, अजून आहे. हा, 1000 रुपये टाकले होते. हा, पण त्याच्यामध्ये GST पण लागते ना. मग ते काय करायचं माहिती का, बिलिंग मध्ये जायचं. कुठं जायचं, बिलिंग मध्ये. आता किती रुपये राहिले, 0.07 पैसे. नेट कॉस्ट किती लागला एवढा. तुम्हाला जर प्रॉपर, आता जर एखाद्याला काय किती अमाऊंट आपण स्पेंड केले आतापर्यंत, तर बिलिंग ऍक्टिव्हिटी मध्ये जाऊन द्यायचं. काय काय लोक फक्त एवढं स्क्रीनशॉट टाकले तर त्या बिझनेस ओनरला काय वाटतं, हे डाउनलोड करून त्याला काय करायचं, सेंड करायचं. सर आपण रँकिंग साठी नव्हतं ना, म्हणजे रँक पण होते काय ना आपली आता जे काल केलेले आपण ऍड, त्याला रँकिंग पण होणार ना. रँकिंग म्हणजे वेबसाईट 1 नंबरला जाणार. SEO नाही होत याने. तुम्हाला सांगितलं ना, वेबसाईट रँकिंग करण्यासाठी त्या वेबसाईटवरती ट्रॅफिक आलं पाहिजे. आणि ते ट्रॅफिक कोणतं आलं पाहिजे, अनपेड आलं पाहिजे. म्हणजे बॅकलिंक हे अनपेड असतात. आणि हे जर ट्रॅफिक आलं, आता नीता अंबानीकडे लय पैसे येतात, तर ती काय करेल, सगळ्या गुगल ऍडच रन करेल. मग त्यांचीच वेबसाईट 1 नंबरला दिसेल कायमस्वरूपी. अनपेडचं कसं असतं ते SEO ला नव्हतं का तुम्ही, तुम्ही त्यावेळेस शिका. ते आता शिका. SEO तुमचं टॉपिक होणं बाकी आहे. आता तुम्ही गुगल ऍड पासून आलात आणि सोशल मीडिया मार्केटिंग पासून आलात, तिथून शिका. त्याच्यानंतर मग तुमचं ते होईल. SEO मध्ये ते 200+ रँकिंग फॅक्टर असतात. त्याच्यात ऑन पेज, ऑफ पेज, टेक्निकल, व्हाईट हॅट, ब्लॅक हॅट, ग्रे हॅट, नंतर कॅनोनिकलायझेशन, नंतर काय असतं, कीवर्ड मॅपिंग, कीवर्ड डेन्सिटी, कीवर्ड प्रॉक्सिमिटी. काय असतं कीवर्ड प्रॉक्सिमिटी, तुम्ही पण विसरलात पाहिजे.
त्याचे रूल्स अँड रेग्युलेशन असतात, पिक्सेल असतात. मेटा डिस्क्रिप्शनची पिक्सेलची लिंक पिक्सेल काय असतात? 785 to 1085. ह्यांचे झाले म्हणून ह्यांना लक्षात आहे, पण बाकीच्यांचं कोणाचंच नाही झालं. फक्त 1 आणि 2च लोकांचं झालंय SEO, बाकी कोणाचं झालंच नाही. मग त्याच्यामुळे तुम्हाला काय ते समजणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही फक्त गुगल ऍड कडे लक्ष द्या. आता आपल्याला काय करायचे, 12 क्लिक आले आणि 12 क्लिक मधून 2 कॉल पण आले आणि एक जण ऍडमिशन पण घेणार आहे त्याच्यातून. म्हणजे आपला रिझल्ट काय झाला, चांगला आलेला आहे. झालंय का? पण आपल्याला अजून जास्त हे काय करायचे, 70 रुपये CPC ना ते अजून कमी करायचे. तर ते कशी कमी करायची, तर आपण आता काय बोललो होतो, ऍडला साईट लिंक लावल्या होत्या का? नव्हत्या लावल्या. मग साईट लिंक कशा लावायच्या, तर इथं जायचं कॅम्पेन मध्ये, ओव्हरव्ह्यू कॅम्पेन. कसा दिसतोय आपला कॅम्पेन? कुठं दिसतोय? आता इथं बघा, ऑप्टिमायझेशन स्कोर किती आहे, फक्त 71. मग तो ऑप्टिमायझेशन स्कोर तुम्हाला वाढवायचा आहे. तर कसा वाढवायचा? ऑल रिकमेंडेशन मध्ये जायचा. इथं बघा. हो, आपली ऍड तशी दिसते, पण हा ऑप्टिमायझेशन स्कोर वाढवायचा आहे. तर दर 1 तासाला ह्याला ऑब्झर्व करावा लागतो. गुगल ऍड मध्ये एक माणूस ऑब्झर्व करण्यासाठीच ठेवावा लागतो, नाहीतर तुमचे सगळे पैसे जातात. मग इथं व्ह्यू रिकमेंडेशन मध्ये जायचं आणि इथं बघा, अप्लाय वाढला का ऑप्टिमायझेशन? किती झालाय ऑप्टिमायझेशन स्कोर बघा, 74. व्ह्यू रिकमेंडेशन आले तर तिथं काय करायचं, अप्लाय करायचं. ऍड कॉल आउट एक्सटेन्शन, आपण कॉल आउट एक्सटेन्शनच नाही लावले. नंतर काय झालंय, व्ह्यू रिकमेंडेशन. मग आपल्याला कॉल आउट एक्सटेन्शन लावायचे होते, हे सगळे लावलेले. लर्न डेटा सायन्स, ऍडमिशन ओपन, बेस्ट इन्स्टिट्यूट, 7+ सर्टिफिकेशन आणि अप्लाय करा. वाढलं का? ऑप्टिमायझेशन स्कोर तुमचं फार 70 वरती आलाय. आपल्याला ऍटलिस्ट 90 पर्यंत तरी पाहिजे, तर तुम्हाला चांगला फायदा होणार. पैसे कमी लागतात. हॅलो सर. हा बोला. सर, तुम्ही काल रेलेव्हन्सी स्कोर बद्दल सांगितलं होतं, तर ते परत एकदा सांगता का? म्हणजे तो रेलेव्हन्सी स्कोर काढायचा कसा, आणि ते जे तुम्ही पॉइंट्स घेतले होते प्रत्येक नावासमोर, तर ते बाय डिफॉल्ट म्हणजे तुम्ही इमॅजिनरी घेतले होते की ते डिवाइड करून काढले होते? कोणते? काल रेलेव्हन्सी स्कोअरचे तुम्ही ते नावं लिहिले सगळ्यांचे, आणि त्यांच्या समोर ते एक फिगर्स टाकले होते. हा, तर रिलेव्हन्सी म्हणजे स्कोर type वाला word, रिलेव्हन्सी स्कोर हा कोणालाच दिसत नाही. रिलेव्हन्सी ओके. स्कोर हा कोणालाच दिसत नाही. जो हा हा ऑप्टिमायझेशन स्कोर असतो ना, त्याच्या हा रिलेटेडच तो असतो. रिलेव्हन्सी म्हणजे काय, तुम्ही जे कीवर्ड रिसर्च, पहिली गोष्ट तर काय, तुम्हाला जर एखादी गुगल ऍड रन करायची, काय करायची, सपोज आता मी ही गुगल ऍड रन केली, तर पहिल्यांदा मला ही गुगल ऍड कोणत्या लँडिंग पेज साठी रन करायची किंवा कोणत्या वेबसाईट साठी रन करायची हे मला माहित असलं पाहिजे. मला जर माझा बिझनेस आहे स्टॉक मार्केटचा, तर मला स्टॉक मार्केटसाठी काय करायचंय, ऍड रन करायची. मग स्टॉक मार्केट कोर्सेस साठी करायची का सर्व्हिसेस साठी? कोर्सेस साठी फॉर एक्झाम्पल. मग त्यासाठी मला कमीत कमी 2 काय लागतील, मला त्यासाठी कमीत कमी 4 हेडलाईन लागतील आणि 2 डिस्क्रिप्शन लागेल आणि 1-2 मेटा डिस्क्रिप्शन लागेल. पण त्याच्या आधी मला कीवर्ड लागतील. किती कीवर्ड लागतील? कमीत कमी 4 कीवर्ड लागतील आणि मॅक्झिमम किती लागतील? 15 कीवर्ड लागतील. मग ते कीवर्ड रिसर्च केल्यानंतर मी जे कीवर्ड रिसर्च केले तेच कीवर्ड माझ्या वेबसाईट मध्ये आहेत का, त्याच्या रिलेटेडच माझी वेबसाईट आहे का, हे जर मला समजलं तरच तुमची रिलेव्हन्सी स्कोर वाढवतो. मग सपोज मी काय केलं, एखाद्या वेबसाईट वरती, आता एखाद्याने सर्च केलं डिजिटल मार्केटिंग कोर्सेस, गुगल वरती जाऊन त्यांनी काय सर्च केलं, डिजिटल मार्केटिंग, किंवा इथं सर्च केलं इंग्लिश ग्रामर बाय दरेकर सर, आणि इथं जर फक्त काय निघलं, हिंदी ग्रामरचा जर कंटेंट निघला. मी कशासाठी आलो वेबसाईट वरती? इंग्लिश ग्रामर सर्च करण्यासाठी, आणि इथं हिंदी ग्रामरचा जर कंटेंट निघला तर तो रिलेव्हंट आहे का? नाही. इथं जर त्यांनी काय केलं,
क्रिकेट कसं खेळायचं ह्याच्या नोट दिल्या तर तो रिलेव्हंट आहे का? एखाद्याने जर इथं गुगलवरती सर्च केलं 2 BHK फ्लॅट्स किंवा डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे सर्च केलं आणि इथं क्लिक केल्यानंतर इथं जर डेटा सायन्स आणि डेटा अनालिटिक्सची जर इन्फॉर्मेशन नाही निघली तर लोक तिथे जाऊन काय करतील? शिवे देतील किंवा गुगलवरती रागवतील. ट्रस्ट बिल्ड नाही होणार. मग हे तर नुकसान कोणाचं होणार आहे? गुगलचं नुकसान होणार आहे. परत लोक येतील का गुगलवरती? नाही. त्याच्यामुळे गुगल काय करतो, ज्या गोष्टी मी ज्या गुगलवरती सर्च केले डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे, तर एक नंबरला अशीच गोष्ट दाखवतो जी प्रॉपर रिलेव्हंट आहे. काय प्रॉपर रिलेव्हंट आहे. मी जर 100% पुढे गेलं पर्सेंट हा जर कीवर्ड टाकला तर जे 100% प्लेसमेंट गॅरंटी देतात ना त्यांनी गुगल ऍडचं एक पण दाखवलं का रिझल्ट? जर त्यांना वाटलं की कोणच देऊ शकत नाही 100% प्लेसमेंट गॅरंटी तर ते काय दाखवणार का? त्यांनी काय दाखवलेले? नाही ब्लॉग दाखवलेत ते फक्त. काय दाखवलेत? कॉम्प्युटर कोर्सेसचे दाखवलेत ते पण. म्हणजे गुगल सगळं व्हेरीफाय करतं आणि त्यानंतर काय करतं? तुम्ही कोणता पण कीवर्ड सर्च करा, रिलेव्हंटच गोष्टी आल्यात का? सर जसं मी एखादी ऍड रन केली आहे आणि माझी इच्छा आहे की ती ऍड इनकॉग्निटो मोडवर पण दिसली पाहिजे, इनकॉग्निटो विंडोला. जर एखादा पर्सन ती ऍड म्हणजे जर इनकॉग्निटो मोड कंटिन्युअसली सर्च करतात तर त्याला कशी दिसेल ती? त्याच्यासाठी काही वेगळे स्पेसिफिकेशन लावा लागतात का? नाही इनकॉग्निटो मध्येच दिसले पाहिजे. ओपन वरती तर तुम्ही सारखं सर्च करून ते दिसेल. आता मी जर टाकलं, काय टाकलं ह्याच्यामध्ये डेटा सायन्स किंवा 2 BHK फ्लॅट तर ती दिसणार ना. प्रॉपर वे हाच आहे, इनकॉग्निटो मधूनच सर्च केलं पाहिजे. इथे पण ऍड दिसते ना, इनकॉग्निटो आणि ते सेमच झालं. पण ज्यावेळेस कधी नाही पण ही माझी ऍड आहे बा, आता त्याच्यासाठी काही वेगळं करावं लागेल का? म्हणजे बीड जास्त लावावं लागेल की एक्स्ट्रा कीवर्ड्स ऍड करावं लागेल? इनकॉग्निटो साठी काहीच नाही करायचं. जे मी शिकवतो ते इनकॉग्निटो साठी शिकवतोय. ज्यावेळेस तुम्ही आता वरती जर नॉर्मल ह्याच्यामध्ये जर टॅब मध्ये जर सर्च केलं ना तर कॅची डेटामुळे तुमचीच वेबसाईट एक नंबरला दिसण्याची प्रोबॅबिलिटी किंवा तिथं दिसते. पण इनकॉग्निटो मध्ये जर सर्च केलं तरी दिसत नाही. आता माझी वेबसाईट SEO मध्ये एक नंबरला दिसते. आता मग मी इथं जर टाकलं डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे, काय टाकलं? डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे, SEO मध्ये NMD ची वेबसाईटच एक नंबरला दिसते का ते चेक करा. कधी कधी खाली पण जाते. आता इथं काय दिसायला लागले? 7 मेंटर दिसायला लागले आणि इथं NMD ची वेबसाईट दिसायला लागले. पण जर तुम्ही आता ओपन विंडो मध्ये जर सर्च केला, कुठे गेलं ओपन विंडो? एक नंबरला आहे का? इथं जर सर्च केला आपण, काय टाकलंय? डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे, तर इथं किती नंबरला दिसते बघा. हा नाही बरोबर आहे. सर स्टील तुम्ही याच्यात आहे, इनकॉग्निटोलाच आहेत का? नाही इनकॉग्निटोल नाही. सो एक मिनिट. बघा इथे एक नंबरला दिसायला लागली SEO मध्ये, कारण त्यांनी काय केले? यू विजिट ऑफर, इथे एक नंबर येते. इनकॉग्निटो मध्ये नाही सर्च केलं, तुमचा कॅची डेटा तुम्ही किती वेळा सर्च केले त्याच्यामुळे ते तिथे दिसते. पण प्रॉपर जर तुम्हाला रिझल्ट जर पाहिजे ना असेल तर एक तर तुम्ही काय करा, आपले टूल यूज करा किंवा काय यूज करा, किंवा दुसरं काय यूज करा, इनकॉग्निटो विंडो. इनकॉग्निटो मध्ये दिसली म्हणजेच तुमचा रिझल्ट आला. जर असे जर दिसत असेल ना तर तुमचा रिझल्ट नाही आला, असं सपोज करा. मी हे जे शिकवतोय ना इनकॉग्निटो साठी शिकवतोय. अजून काय प्रॉब्लेम आहे का रुपाली? नाही सर.
आता आपल्याला काय करायचं, आपली ऍड आहे तर ते काय करायचे, जास्त क्लिक का नाही आले, आपण काल टाकले 141 144 रुपयाला एक क्लिक आले. आज आपण ऍज रन करतोय ऍड, आज आपल्याला किती रुपयाला एक क्लिक आली, 70 रुपयाला. म्हणजे मग अजून उद्या जाऊन आपल्याला फक्त 30 रुपयाला क्लिक पाहिजे. कारण मी तुम्हाला हे शिकवण्याची प्रोसेस आहे, त्याच्यामुळे एकाच दिवशी जर मी सगळं शिकवलं तर होईल का तुमच्याकडून, नाही. मी तर एक कीवर्ड टाकायचा राहिलाय, त्याच्यामुळे अजून ऑप्टिमायझेशन स्कोर वाढू शकतो. कंट्रोल रिकमेंडेशन मध्ये सगळं सांगतात आपल्याला ते काय हो, करायचं. रिकमेंडेशन मध्ये काय चुकलंय काय नाही चुकलं तुम्ही हे करायला सांगतं, मग ते तुम्हाला इम्प्लिमेंट करायचं असतं. आता बघा मी तुम्हाला म्हटलं की साईट लिंक टाकायच्या बाकी, तर त्याच्यामुळे पण आपला ऑप्टिमायझेशन स्कोर कमी, रिकमेंडेड केलंय. मग साईट लिंक मध्ये काय टाकणार आपण, गेलं का पुढं, नाही 25 कॅरेक्टर द्या. ईडी काढून टाकू का, डिस्क्रिप्शन काय, आता इथे URL टाकायचा. कोणता URL टाकणार तुम्ही, NMD चा. परत आता दुसरी URL टाकायची. पहिलं काय टाकलंय इथे दिसतंय का, गव्हर्नमेंट ऑथोराइज ट्रेनिंग सेंटर. नंतर दुसरं काय टाकणार आपण, %% प्लेसमेंट गाईड. हे तुम्हाला सगळं फायनल URL तुम्हाला कोणता टाकायचा आहे ते तुम्ही डिसाईड. कमीत कमी 3 तरी तुम्हाला साईट लिंक टाकावं लागतात. मग आता अजून काय हायलाइटेड पॉइंट आहे आपला, स्कॉलरशिप अवेलेबल इन 90 days. आता इथं आपण दुसरं पण टाकू शकतो, काय पण टाकू शकतो, क्रिएट. कन्व्हर्जन ट्रॅकिंग लावलं तर अजून अबाउट ॲडव्हर्टायझिंग व्हेरिफिकेशन पण करायला सांगितलंय. फिनिश सेटअप इन कन्व्हर्जन ट्रॅकिंग. नंतर काय सांगितलंय, हेडर पण टाका म्हणता येते.
स्निपेट एक्सटेन्शन आहे. स्ट्रक्चर स्निपेट म्हणजे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन. अवॉर्ड विनिंग ट्रेनिंग टाकलं होतं ना आपण तसं. विधी आहेत आता. झालं का 80? अजून व्ह्यू रेकमेंड करते, अजून टाका म्हणते ते. बुक ऑनलाईन, ISO सर्टिफाईड, सायबर सिक्युरिटीचं नको, डेटा अनालिटिक्स कोर्सेस व्ह्यू ऑफरलाईन, नंतर अजून काय टाकू, बुक ऑनलाईन. झालं 84. अजून भरपूर साऱ्या गोष्टी इथं. आता कोणतं सर इनिशिएटिव्ह ऑफ कन्व्हर्जन ट्रॅकिंग ऍड करा बोलते, तेवढं त्याचे युजिंग युअर सर्च ऍड्स इन इम्प्रूव्ह इंजिन गेट द ऍक्सेस ऑफ द कम्प्लिटिंग द ऍडवर्ट. म्हणजे दोनच गोष्टी राहिल्यात, ऍडव्हर्टायझर व्हेरिफिकेशन, पण ते नंतर शिकवणार आहे मी. ऍडव्हर्टायझर व्हेरिफिकेशन कसं करायचंय, डॉक्युमेंटेशन त्याला प्रूव्ह करायला लागतात, आणि ह्याचे 11%. म्हणजे एवढंच राहिलं, बाकी सगळं आपण व्यवस्थित केलंय. आता तुम्हाला काय लावायचे, साईट लिंक लावायचे. मग ते साईट लिंक कशा लावायच्या, मध्ये जायचं, मध्ये जाऊन क्लिक करायचं. सगळ्यांनी लक्षात ठेवा बरं का कसं लावायचं ते. दिसतंय का? आता मला कॉलचं बटन लावायचंय. काय लावायचंय, कॉलचं. इथं जाणार, इंडिया सिलेक्ट करणार, कुठे इंडिया, नंबर टाकायचा. आता कॉल फ्रॉम ऍड का कॉल फ्रॉम ऍड्स का ऍड ग्रुप का मॅनेजिंग कन्व्हर्जन, पुढे कॉल फ्रॉम ऍड. आपल्याला कधी का क्लिक कमी आले समजलं का? आपण हे टाकलं होतं का, आणि मी शिकवलं होतं का? जसं जसं शिकवून अजून पण लय शिकवायच्या गोष्टी राहिल्यात. 100%. रिमूव्ह करायचंय, पॉज करायचंय, ऍड टू काय करायचंय, आता मला कॅम्पेनला पण ऍड करायचंय. कोणत्या कॅम्पेनला ऍड करायचंय, लोकेशन टाकू का, लीड फॉर्म टाकायचंय का, लोगो टाकायचंय का, हेडलाईन टाकायचंय का, स्ट्रक्चर स्निपेट टाकायचंय का, साईट लिंक टाकायची का, टाका. तुम्हाला लोकेशन टाकायचंय, लोकेशनला जा. सगळं ऍड केलं, स्कोर आणखी वाढला. हो, आवर लोकेशन, कंटिन्यू. आता इथं गुगल मॅप बिझनेसचं प्रोफाईल येतं, हे सगळ्यात भारी. पण आता हे मुजीबचं जे अकाउंट आहे त्याच्यामध्ये माझं काय असलं पाहिजे, गुगल मॅप बिझनेसचं प्रोफाईल असलं पाहिजे. त्याला काय दिलं पाहिजे, स्टोरेज दिलं पाहिजे. मग डायरेक्ट बिझनेस प्रोफाईल दिसलं असतं. इथे NMDचं दिसतंय का बिझनेस प्रोफाईल, त्याने एक बनवले ते दिसतंय. काय बनवलंय, आनंद
त्याने ते जे बनवले ते दिसतंय. चेन स्टोअर असेल, चेन म्हणजे मल्टिपल स्टोरेज असतील तर आता इथं आपल्याला डायरेक्ट लोकेशन सर्च करायचं. इथं काय करणार आहे NMD. येतंय का? तर तुमचं डायरेक्ट गुगल माय बिझनेस जर असतं तर ते तुम्हाला बेटर ठरलं असतं. ह्याच्यावर तुम्ही सर्च होत नाही जास्त. कोणी जरी टाकलं तरी पण चान्सेस भरपूर कमी येतात. कोणतं? 2 ऑफिसेस आहेत. एक कुठे आहे? दोन्ही एकत्र. आलं का? गुगल मॅप पण लाव. एवढे असेच लावायचे आपल्याला. तुम्हाला हेडलाईन टाकायचे, हेडलाईन पण काय करायचं? कुठं हेडलाईन टाकायचं? काय हेडलाईन टाकायची आपल्याला? डेटा सायन्स AI कोर्स. किंवा इथे टाकायचं. टाकलं होतं पण मी ऍड ऑन करतोय ना. आपली जेवढे काय झालं माहिती का, तुमची एवढी ऍडव्हर्टाइजमेंट दिसली तर प्रॉबिलिटी कमी आहे. जर मोठी ऍडव्हर्टाइजमेंट दिसली तर त्याच्यावर क्लिक जास्त लोक करतात. डोळ्याला लगेच दिसते ना मोठी गोष्ट. हो, अर्ध पेज खाते. मग प्रॉबिलिटी जास्त ना. बाकीच्यांचे ऍड छोट्या दिसतात आणि आपली एवढी मोठी दिसल्यावर तिला वाटतं की ही काहीतरी लईच लिहिलेलं आहे. हा, स्टार्टिंगला सर हे नाही करू शकत आपण. काय ज्यावेळेला करू करू शकतो ना, करू शकतो ते पण. एकदा मी ते सगळं आधी शिकवणार आहे, नंतर एक करून दाखवणार आहे. कॅरेक्टरचा पुढे घे. मी ती AI टाकणार कॅरेक्टर नाही. रिमूव्ह करा. आता ऑलरेडी ऍड झालेले. तुम्हाला जर ते ऍड ग्रुपमध्ये ऍड करायचं असेल तर ऍड ग्रुपमध्ये टाका. कॅम्पेनला ऍड करायचं असेल तर कॅम्पेन. ऑलरेडी ते काय झालंय, ऍड झालंय. आता ओव्हरव्ह्यू बघू आपण. आता हे बघा, हे कीवर्ड रिमूव्ह झाले तर ह्याची पण काळजी घ्यायला लागेल. गुगल ऍड वरती इथं बघा, इथं कुणी असं सर्च केलं तर कोडिंग क्लाउड इन्स्टिट्यूट अँड डेटा सायन्स अनालिटिक्स मेन अँड तरी पण आपली ऍड दिसली होती. का दिसली होती? त्याचं रिझन वरती फ्री विथ सर्टिफिकेट. तर ह्याला पण दिसते तर ते एकदा चेक करायचंय. इंटरॅक्शन 12 झालेले इथं. ऍड कशी दिसते? असं दिसते का? गव्हर्नमेंट ऑथराइज गेट प्लेस इन 90 days 100% दिसते. आता थोडी मोठी दिसायला लागली. मग आपण ह्याच्यामध्ये आता पैसे टाकू आणि उद्या बघू त्याचा रिझल्ट कसा. बिलिंग मध्ये जातो ना ऍड. कोणाला काय प्रॉब्लेम आहे का आतापर्यंत? काय प्रॉब्लेम आहे? हा, ज्यांनी ऍड रन केली त्यांनी पण फंड टाका आणि हाच कार्ड यूज करा. मला OTP पाठवा जर तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल तर. नाहीतर मग सगळं शिकवल्यानंतर प्रॅक्टिस करा. 925864. आता ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यूला जाताल ना, हाऊ मच अमाऊंट यू हॅव स्पेंड टिल डेट फॉर गुगल ऍड. मग तुम्ही काय करणार? किती अमाऊंट स्पेंड केले तुम्ही? मग ते विचारतात. मग तुम्हाला तुमचं पोर्टफोलिओ पाठवा. तर मग काय करायचं? तुम्हाला इथं ट्रान्झॅक्शन मध्ये जायचं. पुढं
बिलिंग मध्ये जाणार आणि बिलिंग ऍक्टिव्हिटी दिसते का इथं जायचं आणि हे डॉक्युमेंट डाउनलोड करून त्यांना पाठवायचं. मग ते म्हणते ना रे ह्याने लय ऍडव्हर्टाइजमेंट मग तुम्हाला एक दुसरं अकाउंट दिलं जातं त्याच्यामध्ये भरपूर सारे पैसे स्पेंड केलेले तर ते तुम्ही त्यांना दाखवायचं. अकाउंट त्यांचं आहे NMDचं आणि तिथं मी ऍडव्हर्टाइजमेंट. जर तुम्ही 10 लाख रुपये स्पेंड केले तर तुमच्याकडे नॉलेज पण तेवढंच असेल असं दाखवायचंय. 1 वर्षाचा एक्सपिरियन्स दाखवायचा आहे. कोणाला काही डाऊट्स आहे का? करायचं बंद लेक्चर.